एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. माझे बाळ एकला हॅकरले या पदरपसरी तुमच्या पुढे मला जाऊ दे. दमलेला जीव पुन्हा उमलू नये, कानी येते हाक जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा उमलू नये, कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. कुठून तरी रस्ता असेल ना, एवढा मोठा गड. असा तो पश्चिमेचा कडा आहे. तिथं ना तटबंदी ना बोस, कडा असा भडकतो सुद्धा. तिथून फक्त वारावर येतो आणि पाणी खाली रांगतो. माझं बाळ आई भावाने राहील पाठीशी उभी. आई बाबानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवलं. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल. झोपेमध्ये सुद्धा मन जागे जागे राहिली. कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.
आई 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 आईचं आपल्या बाळाच्या जीवनात असणारं स्थान या चिमुकल्या विद्यार्थिनीने अत्यंत प्रत्यक्ष स्वरूपात साकारलं आहे. प्रत्येकाचे डोळे पाणावलेले आहेत, यात काही शंकाच नाही.